समोर काही समानार्थी शब्द उच्चारणार आहे तर त्याचे उत्तरे दोन द्या. किनारा जल मासोळी किनारा आठवण अवघड नृत्य सुंदर आई वडील दिवस नृत्य खुशी मोठे इंग्लिशी नमस्कार, माझे नाव दैनिक आहे आणि मी 10वी शिकते. आज 27 फेब्रुवारी थोर मराठी साहित्य कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी राष्ट्रभाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत. कवी कुसुमाग्रज उर्फिवा शिरवाडकर यांनी मराठी भाषेच्या नाविकवान होण्यासाठी अमूल्य योगदान दिले. मराठी भाषा ही महाराष्ट्राची राष्ट्रभाषा तसेच प्रत्येक मराठी माणसासाठी लाडकी मायबोली आहे. आपण सर्वांना मराठी राष्ट्रभाषा दिनांचा प्रचार व प्रसार करूया. सर्वांना मराठी भाषा दिनांच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझं नाव अहद आहे. आज 27 फेब्रुवारी आहे. आज आपण मराठी दिवस साजरा करत आहोत. हा दिवस कवी कुसुमाग्रज यांचे वाढदिवस आहे. यांची मराठी भाषा खूप मोठा योगदान आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची लोकांची आणबाण शान आहे. मराठी भाषा बोलावेसाठी आपण खूप बोलावे. मराठी आज 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन कवी कुसुमाग्रज यांचे जन्मदिन साजरा केला जातो. मराठी राजभाषेला मराठी गौरव असे म्हटले जाते. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेता लेखक कविता नाटककार असे म्हटले जाते. मी तुमच्यासमोर मराठी भाषेचे नाव सांगणार आहे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा व्यापार शासनाचे सर्व करण्यासाठी हवे असतो. शासनाचे मराठी होण्याचे पत्रकारांचे मराठीचे दिले जातो. दादरा व नगर हवेली या संघांचे विशिष्ट प्रतिशत मराठी एक अधिकृत राजभाषा ठरली. माझे नाव माया गिरमिक आहे. आज 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिवस साजरा करत आहे. मराठी ही केवळ भाषा नाही तर आपली संस्कृती, आपली अस्मिता आणि आमची ओळख आहे. हा दिवस थोर मराठी साहित्यकार कवी कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर यांच्या जन्मदिनाने आजच्या आधुनिक युगात इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठीचा वापर कमी होत आहे. त्यामुळे आपण तिचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. चला आपल्या मातृभाषेच्या अभिमान अधिकाधिक वापर करूया. मी तुम्हाला काही विरुद्धार्थी शब्दाचे अर्थ विचारणार आहे तर त्याचे उत्तर बरं विचारा. अंधकार, प्रकाश, अपेक्षित, अनपेक्षित, हाती व होडी, चपळ, सुसंस्कृत, खतरे, आयात, निर्यात, कायदेशीर, बेकायदे, तेजस्वी, निस्ते, न्याय, अन्याय, अधिकार, अलंकार, अपेक्षापूर्ण, अपेक्षा, अधिकार, रेचे, संचारी, घाट्यान, निर्मल, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, गडून, मनोरंजन, कंटाळ, देशभक्त, मी आज तुमच्या सर्वांसमोर माझ्या आयुष्यातली एक गोष्ट सांगायची आहे तर तुम्ही ऐका. माझे प्रत्येक शिक्षकाने मला काही ना काही शिक्षण दिले. पण काही वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात या आमच्या शाळेत एक शिक्षक आले. ते म्हणजे मराठी विषय शिक्षक माननीय श्री राहिल
खूप चांगले आहे. यांनी आम्हाला मराठी शिकविले आणि आता सुद्धा शिकवत आहेत. सर जेव्हा आमच्या वर्गात येतात तर खूप चांगली गोष्टी सांगतात. मला याआधी नीट मराठी येत नव्हती. मला मराठी वाचता आणि लिहिता सुद्धा येत नव्हती. पहिला मला मराठी काहीच येत नव्हती, पण राहुल सर आले तेव्हा मला वाटले की हे सर मराठी खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आणि तो खरोखरच खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. राहुल सरामुळे आज आमची शाळा पूर्ण झाली आहे. राहुल मुल्ला सर मला शिकवतात हे आता मी तुमच्या सर्वांसमोर अभिमानाने सांगू शकते. हे आहे माझी आयुष्यातली एक गोष्ट. धन्यवाद. माझी मराठी सुंदर मराठी माझी मराठी सौंदर्य मराठी माझी मराठी सर्वजण बोलतो त्याचे अक्षर. माझी मराठी दोघातच मराठीचे गाणे. तेच आहे खूप शहाणे, तेच आहे खूप शहाणे. माझी मराठी आहे आमची भाषा, त्यावर आहे आमची आशा. मराठी आहे महाराष्ट्राची शान, सर्वजण गातो मराठीचे गान, सर्वजण गातो मराठीचे गान. माझी मराठी सुंदर मराठी माझी मराठी सौंदर्य मराठी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अहा अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अहा अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अहा. धन्यवाद. माझं नाव तोषी जोशी. मी आज तुमच्यासमोर मराठी भाषेचे केलेले शिक्षण यांचे कामगिरी वाचक पैसे सांगणार असे माझी विनंती की शांत बसून ऐकावे. मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे साहित्य क्षेत्रात, आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुसुमाग्रज यांचे योगदान नेहमीच मोलाचे मानले जाते. मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी यासाठी अनेक परिश्रम त्यांनी घेतले होते. आपल्या मराठी मातृभाषेसाठी गौरव दिन या दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे कुसुमाग्रज यांचे जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी घेतला. तेव्हापासून हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माझी भाषा माझी आई मातृभाषा देई तिच्या राहूषणा तिच्या एका शब्दाला रत्नांचे बोल करीत लग्नाच्या लग्नातील माझी मराठी खिचडी माझी मराठीचे नाना बोली माझी मराठी माझ्या भाषेचा तिच्या नाही तिच्या भाऊचे बोलणार माझी मराठी भाषेच्या काय वाढावी